बघा क्वेश्चन नंबर 4 मधला ई काय दिलेला आहे, इफ प्रोबॅबिलिटी दॅट कॅन इलेक्ट्रिक मोटर इज डिफेक्टिव्ह इफ प्रोबॅबिलिटी दॅट ॲन इलेक्ट्रिक मोटर इज डिफेक्टिव्ह इज 0.01. ठीक आहे, म्हणजे एक इलेक्ट्रिक मोटर डिफेक्टिव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी किती दिलेली 0.01. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ऑफ सॅम्पल 300 इलेक्ट्रिक मोटर्स. म्हणजे आपल्याला एन दिलेलं आहे, एन किती दिलेलं आहे 300 दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे, विल कंटेन एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पी ऑफ आर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग आता सोल्युशन बघा. सोल्युशन सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, पी दिलेलं आहे, म्हणजे एक इलेक्ट्रिक मोटरची डिफेक्टिव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजेच पी इक्वल्स टू काय दिलेलं आहे 0.01 दिलेलं आहे. आणि काय विचारलं आहे, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल म्हणजेच एन दिलेलं आहे, एन इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 300. आणि ॲन इलेक्ट्रिक मोटर विल कंटेन एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह. म्हणजेच आपल्याला काय प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची कशाची, एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह, म्हणजेच आर इक्वल्स टू 5 दिलेलं आहे आणि ते फाइंड आउट करायचं आहे. आता बघा इथं त्यांनी सांगितलेलं नाही कोणतं डिस्ट्रीब्युशन यूज करा. आता तुम्ही कसं ओळखायचं कोणतं डिस्ट्रीब्युशन आपल्याला यूज करायचं आहे. तर बघा इथं त्यांनी कोणत्या डिस्ट्रीब्युशनचं नाव घेतलेलं नाही, बट इथं एन जो आहे तो खूप मोठा आहे 300 दिलेला आहे आणि पी खूप छोटा आहे. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस प्रोबॅबिलिटी जी दिलेली राहते सिंगल याची तर ती किती खूप कमी राहते आणि एन खूप मोठा राहतो, नंबर ऑफ ट्रायल्स खूप जास्त राहते. अशा केसमध्ये कोणतं डिस्ट्रीब्युशन यूज करायचं, पॉयझन डिस्ट्रीब्युशन. मग लिहायचं बाय युझिंग पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन. पॉयझन डिस्ट्रीब्युशन P of R is equals to e raised to m, e raised to minus m, m into e raised to minus m raised to r upon r फॅक्टोरियल. हा कशाचा फॉर्म्युला आहे, पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा. मग बघा त्यासाठी काय करावं आपल्याला, एम फाइंड आउट करायला. एम म्हणजेच काय राहतं, मीन राहतं. मीन इज इक्वल्स टू एम इज इक्वल्स टू एन इंटू पी. मग एन किती आहे 0.01 इंटू पी किती आहे 300. एन पी किती आहे 0.01 आहे. ठीक आहे, उलटं लिहिलं मी. एन किती आपला 300 इंटू पी किती आहे 0.01. मग किती येणार बघा, याचं एम येतो 3. किती येतो 3. ठीक आहे, ॲक्च्युली एम आधी फाइंड आउट करायचा. ठीक आहे, मी याला इथं लिहितो. ठीक आहे, मग एम इज इक्वल्स टू 3 आला. ठीक आहे, मग आता पॉयझन डिस्ट्रीब्युशनचं फॉर्म्युला लिहिलं आपण. बाय युझिंग पॉयझन डिस्ट्रीब्युशन पी ऑफ आर इज इक्वल्स टू ई रेज टू मायनस एम रेज टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. मग आर इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 5 दिलेलं आहे. मग बघा पी ऑफ 5 इज इक्वल्स टू ई रेज टू मायनस 3 रेज टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल. मग पी ऑफ 5 फाइंड आउट करा. मग पी ऑफ 5 इज इक्वल्स टू, मग बघा पी ऑफ 5चं कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेटरमध्ये. मग काय येणार ई रेज टू, बघा बरेच जणांना ई प्रेस करता येत नाही, अल्फा प्रेस करायचा. अल्फा नाही, शिफ्ट एल एन प्रेस करायचं. ठीक आहे, मग ई रेज टू एम जातो आणि तिथं ई रेज टू किती दिलेलं आपल्याला -3 इंटू 3 रेज टू 5. ठीक आहे, डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. बघा ई रेज टू -3 इंटू
3⁵ डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. मग बघा त्याचा आन्सर येतं 0.10081. मग ही काय आली आपली फायनल प्रॉबिलिटी आली कशाची, एक्झॅक्ट 5 इलेक्ट्रिक मोटर डिफेक्टिव्हची. ठीक आहे. ठीक आहे, आपण इथे साईडलाच लिहू. ठीक आहे. मग बघा आपला आन्सर आलं आहे 0.10081. ठीक आहे. आता बघा इथं आपण स्टार्टिंगला काय केलं तर बघा याच्यामध्ये तुम्हाला इथं स्टार्टिंगला सांगितलेलं नव्हतं कोणतं डिस्ट्रीब्युशन यूज करायचं म्हणून. मग इथं कोणतं डिस्ट्रीब्युशन यूज करायचं सांगितलेलं नाही तर कसं ओळखायचं, एन बघायचं. एन जर छोटा असेल तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, एन जर खूप मोठा असेल तर पॉइझन डिस्ट्रीब्युशन, आणि एन पण मोठा आहे आणि पी पण मोठा आहे, दोन्ही पण मोठा असेल तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. तर मग बघा इथं पी दिलेला होता, एन दिलेला होता. ठीक आहे. त्याच्यावरून आपण मीन फाइंड आउट केला. मीन काय राहतं, एन इंटू पी राहतं. मीन आला 3. मग बाय युझिंग पॉइझन डिस्ट्रीब्युशन पी ऑफ आर e⁻⁻m m⁻r अपॉन r फॅक्टोरियल. मग e⁻³ 3⁵ आपण 5 फॅक्टोरियल. पी ऑफ 5 किती आला मग 0.10081. ठीक आहे. तर हा 3 मार्काचा सोपा प्रॉब्लेम होता. बघा प्रॉबिलिटीचे प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, जास्त अवघड येत नाही. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.